मिने व्हॉट इज दिस? व्हाय ऑर्डर पेंडिंग? यू आर नॉट डुइंग अटेन्शन. हे काय करतेच लगेच. डू फास्ट. बाईसाहेब, व्हॉट मिने? ही ऑर्डर बी आजच द्यायची का? येस मिने, ऑल पेंडिंग ऑर्डर टुडे ओनली. गेट वर्कलोड डन. हो. आई, काय आहे? मी तुमच्यासाठी मिसळ आणली. तुला इतकं बोलूनही माझ्यासाठी मिसळ आणायची हिंमत झालीच कशी तुझी? आई, तुम्हीच म्हणला होता ना तुमच्या मनी काहीतरी उद्योगधंदा करून दाव म्हणून. अच्छा, म्हणजे मी बोलते ते कसं करून दाखवलं बघा. हे दाखवण्यासाठी हा उद्योगधंदा सुरू केलायस तू? पण नुसता मिसळीचा गाडा मांडून माझी बरोबरी करायला निघालीस तू? पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी गाडा नाही, ही फॅक्टरी चालवते. हे सगळं मी माझ्या हिमतीवर उभं केलंय आणि ते टिकवलंय. नुसती माझी सून झालीस म्हणून माझ्यातले गुण तुझ्यात आलेत असं होत नसतंय, समजलं? आई, राजे, घमघमाट तर लयच भारी सुटलाय का? आणि इकडे मी चाखून बघ. आहो, वाह, एक नंबर. कुणाला न सांगता खाऊ घातलीस तर म्हणतील मालकीनबाईंनीच बनवली. बाईसाहेब, अहो बाईसाहेब, अहो बाहेर बघा काय चाललंय ते. व्हॉट हॅपन मिस्टर रोज? अहो बाईसाहेब, आपल्या फॅक्टरीतल्या सगळ्याच कामगार बायका जेवणाची सुट्टी घेऊन प्राजक्ताच्या गाड्यावर मिसळ खायला निघाल्यात. हा, छमारी कमवणारी इकडनं आणि उधळणार तिकडं. यांच्या तर आता बघतेच एकीकडं. प्राजक्ता, 5 प्लेट मिसळ. देते. व्हॉट डुईंग? जेवणाची सुट्टी झालीये, जेवायला आलोय. इजिट, लंचच्या निमित्तानं मिसळ हादडायला आलायत. कळत नाही काय मला? हा? बाईसाहेब, आता जेवणात आम्ही काय खायचंय आणि काय नाही हे तर आमचं आम्हीच ठरवू शकतोय, नाही का? येस येस, व्हाय नॉट? ठरवा की, एकदम बिंदास ठरवा. हा, काय करायचंय, काय खायचंय सगळं ठरवा. पण वन थिंग रिमेंबर लेडीज, तुमचा पगार, बोनस, तुमच्या सुट्ट्या, ओव्हर टाइम सगळं की नाही मी ठरवते. ते समद माझ्या इन हँड आहे. तेवढं डोंट फॉरगेट. अंडरस्टँड? कंटिन्यू कंटिन्यू. एकदम पहिलवान स्पेशल स्पायसी मिसळ कंटिन्यू. हा मिस्टर रोज, वय बाईसाहेब. कोण कोण मिसळ इटिंग करायलाय त्याची लिस्ट तेवढी मला द्यायची. वय वय. मग बघतेच एकीकडं. ताई, जावा तुम्ही समद्यांनी, नका थांबू इकडं. अगं पण आम्हाला खायची आहे तुझ्या हातची मिसळ. अहो, ते कळतंय मला, पण उगा नुकसानीला अवतान कशाला देताय? म्हणजे आम्ही कवात तुझ्याकडे यायचं नाही का? अहो, असं कुठं म्हणलं मी. सुट्टीच्या दिवशी या की, नाहीतर मी धाडते घरला मिसळ. पण उगा विषय वाढवू नका. आपण काहीतरी शक्कल लढवूया. पण आता या तुम्ही. किती समजूतदार आहेस ग तू प्राजे. तुझ्यातला समजूतदारपणा जरा इकडे बी आला तर सगळ्यांचं जगणं सुखाचं होईल बघ. देव करून तुझ्या व्यवसायाला बघ कळेश्मी. अहो वहिनी, त्या स्वतःहून इकडे खायला आल्या होत्या. कशाला परत धाडलं तुम्ही त्यांना? अहो, त्यांनी इकडची मिसळ खाल्ली असते की नाही तर कांचना वहिनीची चांगलीच जिरली असती. जाऊबाईंची जिरवायच्या नादात या समद्या बायकांचं केवढं नुकसान झालं असतं. त्या तर सरळ सरळ धमकी देऊन गेलेत. ऐकलत नव तुम्ही?
अहो प्रत्येकीचं घर चालतंय या नोकरीवर, पोरा बाळांची शिक्षण चालतात. आपला हेतू साध्य करायला दुसऱ्याला कशाला दावावर लावायचं आपण. अक्षय बरोबर बोललीस बघ प्राची. खरं आहे प्राची, उगा आपल्या पायी दुसऱ्याचं नुकसान व्हायला नको. वहिनी, त्या बायका आपल्या हक्काचं गिराईक आहेत. अहो त्यांनी इकडे जर मिसळ खाली तर 4 ठिकाणी जाऊन सांगतील, यानंच आपलं नाव होणार आहे. आणि तुम्ही यालाच नग म्हणायला लागलाय. अहो कोल्हापुरात आपलं नाव होणार तरी कसं? जेव्हा लोक आपल्यापर्यंत येत नसतात ना, तेव्हा आपण लोकांपर्यंत जायचं असते. माझ्याकडे एक आयडिया आहे. पप्पा फोन द्या ना तुमचा. हॅलो आफरे. शितले, भूक लागलीये, वडापाव खाऊया. नाही नाही, मला मिसळ खायची हुक्की आली. अगं पण आता इकडं जवळपास मिसळ कुठं मिळायची? अगं का नाही मिळणार? आपल्या 5 गावात प्राजक्ताची पैलवान मिसळ सुरू झाली. तुला ठाव नाही वे? काय 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 म्हणालीस? प्राजक्ताची पैलवान मिसळ? अगं वय की, अस्सल घरगुती मसाल्यात बनवतात ती मिसळ. वाह. आणि चव म्हणशील तर नादच खुळा. काय सांगायलीस? मी कालच खाल्ली आणि मम्मी पप्पांसाठी बी पार्सल नेली. दोघं बी खाऊन खुश. खरंच का काय? हो, तुम्हाला सांगते, हिच्या मम्मी पप्पांना खुश करणं सोपं नसतंय ते. त्यांना आवडली म्हणजे खरंच नाद खुळात चव असणार बघा. कंची मिसळ म्हणालीस तू? प्राजक्ताची पैलवान मिसळ. आणि कुठं मी दीदी? ती शिराळकरांची फॅक्टरी आहे ना व, मातोश्री गृह उद्योग, त्याच्या समोर आहे बघा. वय काय? अगं मग इकडे जवळच आहे की. चल तिकडेच जाऊया, मी बी खाऊन बघते. चलच तू. पैलवान मिसळ खाऊन नाही तुझं दिल खुश झालं ना तर नावच बदलीन मी. चल चल. प्राजक्ताची पैलवान मिसळ आता जावंच लागतंय खायला. काय म्हणलीस? पार्सल आणायचंय? बर्थडे पार्टी आहे काय घरी? अगं मग सगळ्यांना प्राजक्ताची पैलवान मिसळ खाऊ घाल की. प्राजक्ताची पैलवान मिसळ एक नंबर आहे. सगळे खाऊन काय खुश होतील माहितीये? ए सांग हिला. अगं ऐक, खरंच प्राजक्ताची पैलवान मिसळ एक नंबर आहे. घरगुती मसाल्यात बनवतात ती, आणि चव म्हणजे नादच खुळा. ती शिराळकरांची फॅक्टरी आहे ना व, मातोश्री गृह उद्योग, त्याच्या समोर आहे बघ. आम्ही तिकडेच निघालोय. आणतो हा पार्सल तुझ्यासाठी. हा ठेव. चल चल लवकर. अगं तिकडं लई गर्दी व्हायली आहे माहितीये का, प्राजक्ताची पैलवान मिसळ खायला. आणि आपल्याला तर 20 प्लेट पार्सल न्यायची आहे. संपायच्या आत तिकडे आपल्याला जायला हवं. चल चल लवकर. नमस्कार मंडळी, राम राम. ओनली MS9 विथ जग्गू या चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. आज मी तुम्हाला घेऊन आलोय कोल्हापुरातल्या एका नवीन ठिकाणी. ओळखा बरं. अरे ज्याची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात रंगलीये, म्हणजे चवीला झणझणीत तरी बी तब्येतीला चांगली घरगुती मसाल्यात बनवलेली मिसळ जर खायची असेल ना मंडळी, तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला पाहिजे बरं का. ज्याचं नाव आहे प्राजक्ताची पैलवान मिसळ, जी सुरू केली आहे आमच्या वहिनी साहेबांनीच, म्हणजेच मिसेस कोल्हापूर विजेती प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर यांनी. तर आपण वहिनींनाच विचारूया. वहिनी साहेब, तुम्हाला हे पैलवान मिसळ ही भन्नाट आयडिया कशी काय सुचली हो? नमस्कार. मी पैलवान बी हाय आणि खवय्या बी हाय. मला मिसळ खूप आवडती. माझ्यासारख्या पैलवानांना चांगली आणि पौष्टिक मिसळ खाता यावी म्हणून मी समदे घरातले मसाले वापरते. खुराकावानी एनर्जी मिळावी म्हणून स्वतः कडधान्य आणून ते भिजवून त्याला मोड आणून मी ताजी ताजी उसळ बनवते. हो दादा, गाडी भरून घ्या यांच्याकडून. हा आलोच मी. बाईसाहेब, आपण गेल्या वेळेस ज्यांच्याकडून कच्चा माल घेतला होता त्यांनाच परत ऑर्डर द्यायची का दुसरा कुठला अजून स्वस्तातला वेंडर बघायचा? मिनी अगं, दुसरा कोणी स्वस्तातला सापडत असेल तर बेस्टच आहे की ग. अगं आपलं प्रॉफिट मार्जिन वाढेल, दुसरं काय. म्हणून म्हणाले तू की मिनूताई, जरा तुमचा मोबाईल उघडा ना. तुमचे मालक लाईव्ह आलेत, बघा काय करायलेत ते. आता सुरुवातीला जरा मी अंदाज घेते, पण लोकांची जशी डिमांड येईल तशी मी पावा ऐवजी भाकरीचा ऑप्शन द्यायला मी सुरुवात करणार आहे. व्हॉट मिने?
शोरूम मी ऑल्सो. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर कोल्हापूरकरांनो, लवकरच ही मिसळ खायला यायला पाहिजे काय. यांना तर काय पुळकाय त्या पैलवान प्राजक्ताचा कुणाच ठाऊक. आता घरी जाऊन त्यांची खबर घेते. व्हॉट मीने? एवढ्या दिवसात जमले का ग तुला खबर घेणं? तर आत्ता जमणार आहे. आता मलाच काहीतरी करायला लागतंय. तर मंडळी, तुम्ही बघू शकताय ज्या मिसळीची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात रंगली आहे ती पैलवान मिसळ खायला हळूहळू लोकांची गर्दी व्हायला लागली. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तर अजिबात वेळ वाया घालवू नका, लवकर या. वडकी हानकी पारकी हैया वडकी हानकी पारकी डॅशिंग 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 माझा टेम्पो कशा वेळी अडवलाय? काय रे, तुझं डोळं आहेत की सागर गोट? तुला लायसन कुणी दिलं रे? मागे एवढा मोठा गाडा आहेत, एवढी माणसं आहेत, दिसत नाहीत का ते समधी तुला? हा, डायरेक्ट रिवर्स घ्यायला लागलास. मला काय ठाऊ इकडे गाडा लावलाय? माझी रोजची जागा ही पार्किंग करायची. तुम्ही मध्ये गाडा लावलाय, रस्ता काय तुमच्या बाच आहे काय? सोड, पावर गेलास तर हितच धरून हाणीन तुला. हा रस्ता ना माझ्या बाचा हाय ना तुझ्या बाचा हाय. तुला इकडे परवानगी कोणी दिली रे टेम्पो लावायला? आत्तापासून ही जागा आमचीच हाय. काय दमदाटी चालली आहे? आमचा टेम्पो अडवलात? ए हेकण्या, तू काय ऐकायलास? जा टेम्पो माग घे. अहो जावई बापू. हो सासरी बुवा, मी माझं काम करायलोय आणि याच कामाच्या पगारावर तुम्ही जगायलात. माझ्या कामाच्या आड येऊ नका. ए ये म्हटलं ना टेम्पो माग. घ्या घ्या, टेम्पो रिवर्स घेऊनच दावा तुम्ही. या म्हणजे काय? येणारच.
रे घे ना. बाबू आमच्या पैलवान प्राजक्त वहिनीने अख्खा टेम्पोच उचलून धरलाय. अरे सांगते तुला बाबा, बंद कर उगाच कशाला डिझेल जाळायला लागलायस. ते संपलं की नंतर मालकच ओरडल तुझ्यावर. दमदार पैलवानाची दमदार मिसळ खायला लवकर या मंडळी. काय अरे एका जी पैलवान अख्खाच्या अख्खा तुझा टेम्पो अडवू शकते, तिच्या तावडीतनं सुटलायस तू. तिनं स्वतः सोडलंय तुला. आता जर परत तू तिच्या तावडीत सापडलास तर मिसळीवर लिंबू म्हणून पिळल तुला ते. लक्षात ठेव. हॅशटॅग पैलवान मिसळ खाशील तर तू बी पैलवान उठशील. चला बंद करा आणि उतरा. माफी मागा तिची. उतरा. माफ करा, चुकलं माझं. मी पुन्हा तुमच्या वाट्याला नाही जाणार. पण सोडा मला, जातो मी. ठीक आहे, जावा तुम्ही. काय हो दाजी, तुमचा माणूस तर गेला पळून, ते बी टेम्पो सकट. आता दोन्ही बी नवीन हुडका. कसा वाटला पैलवान मिसळचा दणका? ओनली MH नाही, सुट्टीच नाही. आज माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना मसाला दूध. अगं प्राजक्त, याची काय गरज होती? अगं गरज कशी नाही आफरे, तुम्ही केवढी मदत केली म्हणून तर आज गाड्यावर एवढी गर्दी जमली. सगळ्यांना थँक्यू. थँक्यू. अगं प्राजे, ही तर सुरुवात आहे. उद्यापासून बघ आणखी दणका होतोय की नाही ते. बर, आता मला निघायला पाहिजे. अगं ह्यांनी दिवसभर जेवण केलंय का नाही हे बी मला ठाऊक नाही. येते मी. वय की, नाहीतर दाजी वसत म्हणतील अख्ख्या गावाला मिसळ खाऊ घातलीस आणि मलाच उपाशी ठेवलीस. बसतीस का? मी आलेच. अहो तुम्ही इकडं असं काय बघताय? तुझं एवढं चांगलं कौतुक चाललं होतं, म्हणलं चालू देत. तुम्ही दुपारच्याला मिसळ खायला बी आला नाही. दिवसभर काय खाल्लं असेल नसेल ह्याचा विचार करूनच माझा जीव वर खाली व्हायला लागला. दिवसभर समधीकडे तुझं कौतुकच ऐकायला, त्यानंच पोट भरलं बघ माझं. प्राजे, कसला लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसायलाय. कोणाची नजर नग लागायला. दृष्टच काढते. चला, आजचा गल्ला तर भारी भरलाय. आता महत्वाचं काम. बालगोपाल तालमी पाशी ना? होय होय, पोचतो की सकाळी. ठेवतो. वहिनी, हे कसलं वाटा काढायला लागलाय तुम्ही? भाऊजी, हा उद्याच्या मिसळीचा सामानाचा वाटा आणि हे गाड्याचं भाडं द्यायचा वाटा.
गाड्याचं भाडं पण ते तर महिना संपल्यावर द्यायचंय ना व? वय की अहो पण आतापासूनच थोडं थोडं साठवून ठेवलं ना तर पुढे आपल्यावर भार यायचा नाही म्हणून ठेवले. हे गॅस भाडं आणि हे चिंगीसाठी. चिंगीसाठी? तिच्या खुराकासाठी हो. आणि चिन्या भाऊजी हे तुमच्यासाठी. वहिनी काहीतरीच काय, मला कसलं पैसे देताय तुम्ही? भाऊजी अहो तुम्ही मदत केली म्हणून तर एवढं शक्य झालं. आणि आता तुम्हीच सांगा दुसऱ्या कोणाकडून मदत घेतली असती तरी बी त्यांना पैसे द्यावंच लागलं असतं ना. घ्या. पण एक काम करा, हा नवा वाटा नव्या गाड्यासाठी. आपल्याला आपला स्वतःचा गाडा घ्यायचा की नाही त्यासाठी. चिन्या किती विचार करशील आमचा? अर्धा जरा स्वतःच बी बघ की. स्वतःच? अरे दादा तुम्ही आहे म्हणून मी आहे. जे माझं आहे ते तुमचंच आहे की. तसंच तुमचं सपान बी माझंच आहे. कुस्ती अकादमी. चला आपल्या कमाईला सुरुवात झाली हे महत्वाचं. जसं कुस्तीत एक एक पॉइंट घेत आपण बाउट जिंकतो तसं हे आव्हान आपण हळूहळू पुरं करायचं. ओनली एमएच नाही सुट्टीच नाही.